ब्लॉग करायचा आणि हे बघा आता मी करत आहे ब्लॉग स्टार्ट. कशी तर झालं फेस तर आमचा फेस कारण बघा कसं पूर्ण आम्ही डाऊन झालेला आहोत का नाही, काळं काळं पडले आपण, स्किन टॅन झाले कारण ऊन भरपूर आहे ना, त्यामुळे दारात सांगे यांना पण सांगायचं. हां यांना पण सांगायचं. कसं आहे माहिती आहे का, दार आहे, दारात असं आत पहिल्यांदा गेल्या हॉल आहे, हॉलमधनं पुढं गेल्यानंतर जरा हॉलमधूनच वरती जायला एक हे आहे जिना, आणि पुढं गेल्यानंतर एक रूम आहे, त्याच्या पुढं गेल्यानंतर किचन आहे, आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर का नाही आपलं हे कपडे वगैरे धुवायचं, कांदे वगैरे टाकायचं, सुविधा वगैरे एरिया आहे, त्याचं बाथरूम आहे, म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम करत आहे. आणि बस जिन्याच्या वरती गेल्यानंतर या साईडला आणखी एक रूम आहे आणि या साईडला टेरेस. अरे वा ठीक आहे. मी खूप एक्साइटेड आहे कारण मी काय पहिल्यांदा जात आहे, माझ्या बहिणीच्या घरी जाऊन आलेली आहे, पण मला तेव्हा नेलं नाही घरात त्यांनी. तुम्ही नेलं ना इथेच नव्हतं आणि जायच्या आणि नाही नाही भांडण झाली नव्हती जरा ते मी माझा मावशीच्या निजी भांडण झाली ती मावशी बघा म्हणते तिच्यावर हां असं काय झालं होतं वाटतं काय माहिती मला, पण असं काही नव्हतं जास्त मग आता मी खूप एक्साइटेड आहे कारण मी पहिल्यांदा जाणार आहे, पहिल्यांदा जर नवीन कुणाच्या तर घरी जात आहे, खूप एक्साइटेड आहे. आणि हे बघा आम्ही स्टँडवर आहोत आता. हे ओळख स्टँड कुठला दाखवत त्यांना ओळखणार त्यांना लगेच. आम्ही अर्धा तास झालो थांबला आहोत आणि आमच्या घरातली अजून पण आलेली नाही आहे, कधी येतात काय माहिती. कंटाळा जीव आमचा तर, आणि बस पण येऊन गेलेले आहे तरी पण अजून यायलाच लागले. आल्या बाई एकदा आम्हाला बस भेटलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत. बरं झालं बाबा लवकर बस भेटली. 7 वाजले आहे तरी आम्ही अजून पोचलो नव्हतो. लय कंटाळा आलाय राव, कधी एकदाशी पोचतोय असं झालं. तिची पण हालत बघा किती बेकार झाली, तरी पण तिला फोन येतच राहतात. ते बघा मला बोलायला पण येईल एवढं माझं कसं तर व्हायला मला. आम्ही आता बसमधून उतरला आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत, आम्ही घरी चाललो आहोत. मला तर माहीत नाही कुठं काय रस्ता आहे कुठं घर आहे, ती चालले त्यांच्या संग चाललेला. हे बघा जस्टच आम्ही घरात पोचलो आहोत आणि हे बघा मी खूप कंटाळलेली आहे. आणि हे बघा इथं जरा मी फ्रेश वगैरे झाली आणि हे बघा टिटूचा पोस्टर केला आहे, किती भारी ना. हे बघा गाईज आता मी कपडे वगैरे घातलेले आहेत आणि आता मी तयार होत आहोत. आणि तुम्हाला माहिती का मी का आलेली आहे, तर तुम्हाला हे सांगायचं राहिलंच ना, तर आज आहे टिटू प्रिन्सेसचा बड्डे, त्यामुळे मी आलेली आहे. तर चला तर मग तुम्हाला मी सगळं दाखवते आज. चलो. आई आहे टिटूची मम्मी आणि बघा टिटू, ही टिटू अशी का करते काय माहिती मला. ही आहे बड्डे गर्लची मॉम, मी आहे बड्डे गर्लची मावशी. हां हे सांगायची गरजच असते का, मग समजायला नको का मी मावशी. होय. हे बघा इथं चिनू आली होती आणि चिनूचा आणि दीदीचा गळा भेटी वगैरे चालू होतं. चला टिटूचा बड्डे करूया. गाण्याचाच वेळ लागले. हे बघा टिटूचे मामा कसे टिटूसाठी स्पेशल गाणं म्हणत आहेत. आणि हे जे गाणं लावलेलं आहे हे स्वतः म्हणलेलं आहे, कोणत्याही कशावरही लावलेलं नाही, स्वतः तोंडाने म्हणलेलं गाणं आहे. आणि बघा टिटूची मम्मी ते टिटूचं औक्षण करत आहे. इथं सगळ्यांनी टिटूचं औक्षण करून घेतलं आणि हे बघा तुम्ही बघू शकता.
हे बघा आवाज झाल्यामुळे टिटू रडू लागली आणि टिटूचा मोडच ऑफ झाला. त्यामुळे सेलिब्रेशन करून आम्ही निवांत बसलो. थोडा प्रवास खूप लागला इथं फंक्शन करून म्हणजे बड्डे करून दमायला होणार. हे बघा आतमध्ये सगळी जेवण करण्याची तयारी चालू होती आणि हे बघा सगळी लाईनीनं बसली. नाव काय आहे ग तुझं? इकडे इकडे नाव काय? अक्षरा नाव आहे. कितवीला आहेस? कितवीला आहेस? अंगणवाडीला. हे बघा इकडं सगळी आता जेवायला बसली होती. हे बघा आपले 2 सिंगर्स कसे जेवायला बसले आहेत. हे बघा वरती आम्ही सगळे रिलॅक्स होऊन बसलो आहोत निवांत. व्हिडिओ कसला काय काढला. इथे बघा आता आम्ही जेवायला बसलो आहोत सगळी जण. काय नाही तिथे तिला सारखं चिलमडीत असते. जोरात 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 अजून जोरात. दाग निघली नाही, दाग निघली नाही, दाग निघली नाही, दाग निघली नाही. हे बघा चिनू फरशी पुसताना आम्ही चिनूची चेष्टा करायला. खूप मजा आली. चिनू सांडलं, चिने पाणी सांडलं. आलं आलं बाई, जोरात जोरात जोरात. आपण घरला जाणार. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. दीड वाजला. हे बघा इथे टिटूचा बर्थडे झाल्यानंतर आता इथं दाजींचा आणि दीदीचा बर्थडे चालू झाला होता. बर्थडे पाहिजे हॅपी बर्थडे म्हणायला लागला. आता बर्थडे करते झाली. सोना तर तू पण कापतो नव्हतीस बर्थडेला. चेत पण का हॅपी बर्थडे. हे बघा नंतर मग आम्ही सगळी पत्त्याची पाण्याने खेळत बसलेलो. पण माझा मूड नव्हता त्यामुळे मी शांत बसलेली, कारण मला खूप झोप आली. त्यामुळे मी यांचं बघत बसलेली. मग आम्ही लुडो लुडोमध्ये मी पण खेळत होती. आणि हे बघा खूप मजा आली लुडो खेळायला पण. आणि लुडो झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी झोपून टाकलो. सो गुड नाईट गाईज.